अंगणवाडीबाबत मोठा निर्णय, 1 एप्रिलपासून मिळणार थेट हे 4 लाभ, मोठी खुशखबर. 301 कोटीचा निधी मंजूर, सरकारचा मोठा निर्णय, 1 एप्रिलपासून लागू. अंगणवाडी 14 मार्च. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता अंगणवाडीत मिळणार बर्फी आणि खिचडी. मुलांच्या कुपोषणाशी लढण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन. 301 कोटीचा निधी मंजूर. उत्तर प्रदेशातील अंगणवाड्यामध्ये आता मुलांच्या आणि गरोदर महिलांच्या ताटात चविष्ट आणि पौष्टिक पदार्थाची मेजवानी सजणार आहे. योगी सरकारने अंगणवाडी केंद्रासाठी 301 कोटी रुपयाचा मोठा निधी मंजूर केला असून 1 एप्रिलपासून नवीन आहार योजना लागू होणार आहे. उत्तर प्रदेश हे अंगणवाडी केंद्रावर रेसिपीवर आधारित पौष्टिक आहार देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या नव्या निर्णयामुळे केवळ कोरडा शिधा न मिळता महिलांना आणि मुलांना तयार पौष्टिक पदार्थ खायला मिळणार आहेत. 1 एप्रिलपासून काय काय मिळणार? अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या लाभार्थ्यांना आता वेळेवेळच्या चवीचे पदार्थ दिले जातील. लहान मुले 6 महिने ते 3 वर्ष पीठ आणि बेसनाचा गोड शिरा. मुलांना 3 ते 6 वर्ष पीठ बेसनाची गोड बर्फी, दलिया आणि मूग डाळीची खिचडी. गरोदर आणि माता पीठ बेसन, सोया बर्फी आणि पौष्टिक दलिया खिचडी. अतिकुपोषित मुले यांच्यासाठी बाल संजीवनी नावाचा विशेष पौष्टिक शिरा आणि दलिया दिला जाईल. चेहरा पाहून मिळणार आहार, पारदर्शकतेवर भर. आहार वाटप कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. लाभार्थ्यांची उपस्थिती त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटवूनच नोंदवली जाईल. राज्य आणि ग्रामीण जनोन्नती मिशनच्या माध्यमातून महिला बचत गट हा आहार तयार करतील आणि ते थेट अंगणवाड्यापर्यंत पोहोचवला जाईल. जिथे ही व्यवस्था नसेल तिथे नाफेड मार्फत पुरवठा केला जाईल. कुपोषणाविरुद्ध मोठी लढाई. या आहारात केवळ कॅलरी आणि प्रोटीनच नाही तर शरीरासाठी आवश्यक असलेले 11 प्रकारचे मायक्रोन्यूट्रियन्स समाविष्ट करण्यात आले आहेत. मुलांच्या वाढीसाठी आणि गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी हा समतोल आहार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ही नवीन व्यवस्था 1 एप्रिलपासून संपूर्ण उत्तर प्रदेश कार्यान्वित होणार आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या मुलांची संख्या वाढेल, शिवाय कुपोषणाचे प्रमाण कमी होईल अशी सरकारला आशा आहे.